नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:13 ते 4:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:34 ते 5:55 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 1:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हर्षलबरोबर लाभयोग करेल. दुपारी 2:35 हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे बुधाबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातली जी महत्त्वपूर्ण कामं आहे ते दुपारच्या आधी जर का केली तर ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले सल्लेसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी धावपळ होईल. दगदग झाल्यासारखी वाटेल. स्ट्रेस थोडा वाढल्यासारखा वाटेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घडून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्यासारखी जाणवतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. हा चंद्र दुपारी 2:35 तुमच्या दशम स्थानात येणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्याकडे शुभफलदायी राहील. तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन येऊ शकतील. थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी किंवा तुमची कामं मात्र मार्गी लागल्यासारखी जाणवतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे.
दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युती करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे आणि षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी हा अतिशय शुभफलदायी राहील. तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला अचानकपणे सकारात्मक बदल दिसून येतील. याचप्रमाणे काही चांगल्या महत्त्वपूर्ण इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणासुद्धा जाणवतील. तुमची अडकलेली किंवा खोळंबलेली कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मार्गी लागल्यासारखं जाणवेल. याचप्रमाणे तुमच्यामधील ऊर्जा, कार्यशक्ती आणि आत्मविश्वास ही जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर चांगलं काही इंट्युशन्स दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला निश्चित मिळतील. दिवस तुमच्यासाठी दुपारनंतरचा जो कालावधी आहे, तो भाग्यशाली असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती अगदी सहजपणे होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी अजिबात हाती घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठले महत्त्वाचे व्यवहारसुद्धा करू नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभफलदायी असणारा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. भाग्याची साथसुद्धा चांगली लाभेल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठलीही कामं करू नका. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं तुमच्या अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही, ती तुम्ही हाती घेऊ शकाल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल आणि ती अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील. धावपळ थोडी होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि वेळातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेताना थोडासा विचार करा. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचा कालावधी तुमचा दुपारपर्यंतचा अतिशय उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, कामाचा उरक जबरदस्त दिसून येईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या. खर्च आणि गुंतवणुकीपासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. तुम्हाला गुंतवणुकीच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटीसुद्धा येऊ शकतील. मात्र विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं ठरेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 2:35 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडं जास्त ॲक्टिव्ह राहा. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. मनाजोगती कामं होऊ शकतील. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभू शकेल. याचप्रमाणे जी कामं अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, तीसुद्धा तुमच्या मार्गी लागतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आज दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.